अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली। त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अनिल जयसिंघानी ही व्यक्ती फरार असून त्यांची मुलगी अमृताला भेटत होती। आपण फॅशन डिझायनर आहोत, त्यासोबत इतर गोष्टी सांगून तिनं अमृताचा विश्वास संपादन केला। त्यानंतर वडिलांना मदत करण्याची तिनं विनंती केली आणि यासाठी 1 कोटी रुपयांची नवीन ऑफर दिली। त्यावर गुन्हा दाखल केला असता या तपासात काही पोलीस अधिकारी नेत्यांची नावं तिनं घेतली। मागच्या पोलीस आयुक्तांनी वडिलांना सोडवण्याची तयारी सुरू केली होती, तुम्ही आता मदत करा अन्यथा तुम्हाला अडकवू अशी धमकी दिली। हा गुन्हा दाखल केल्यापासून जयसिंघानीला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात यश आलं नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली। या संपूर्ण प्रकरणात अनेक नावं समोर येत आहेत। मला आणि माझ्या कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता। राजकारणात लोक कोणत्या स्तरावर गेले आहेत याचा सवाल त्यांनी केला। या प्रकरणी योग्य चौकशी केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। राजकीय कट आहे की नाही हे लवकरच ठरेल। इतक्या वेगवेगळ्या लोकांचे नावं घेतले आहेत, पण एकीकडे प्रायव्हेटली ते सांगतात की यांनी सांगितलं, मग इनडायरेक्टली परत मेसेज पाठवतात की तुम्ही म्हणाल त्याचं नाव घेऊ। याचा अर्थ अशा लोकांवर विश्वास ठेवता येत नाही आणि म्हणून जोपर्यंत पुरावा हाती येत नाही तोपर्यंत त्या संदर्भात मी बोलणार नाही।